चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, जी आपण पॉवर सिस्टमची जी सेशन बघतोय, मागे मी काहीतरी थेरी किंवा एमसीक्यूज कव्हर केले. त्यातला अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक, अतिशय म्हणजे अतिशय न्यूमेरिकल, जिथून एक्झामला कट ऑफ डिसाईड होतो. कारण बघा, थेरी मॅक्झिमम मुलं अटेम्प्ट करून घेतात, पण जेव्हा क्वेश्चन न्यूमेरिकलचे येते ना, तेव्हा खूप जण आळसपणा करतात किंवा कॉन्सेप्ट इतके क्लिअर नसतातच की आपण तो क्वेश्चन अटेम्प्ट करू शकू. म्हणून आजचा जो अटेम्प्ट मी दिलाय ना, न्यूमेरिकलला दिलाय, एका न्यूमेरिकल पासून मल्टिपल कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत. मी असं एक न्यूमेरिकल फ्रेम केलंय किंवा मी कुठून तरी रेफर केलंय की तिथून तुमचे ना मल्टिपल, याच्या हा एक न्यूमेरिकल पासून तुम्हाला मल्टिपल गोष्टी काढता येतील. आपण फोकस करत आहोत पॉवर सिस्टमवर आणि त्याच्याही पेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट आपला थर्मल पॉवर प्लांट, जिथून मोस्ट ऑफ द न्यूमेरिकल फॉर्म होतात. राईट आहे. चला सुरुवात करूया. पहिले न्यूमेरिकल समजून घेऊ. बघा, कॉन्सेप्ट खूप सिंपल आहे. न्यूमेरिकल एकदा वाचूया, है ना, काय विचारलंय बघूया. त्याच्यामध्ये दडलेले सगळे कॉन्सेप्ट एकदा शिकून घेऊया. एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाले ना, तुम्हाला काही परीक्षेला विचारलं तुम्ही आरामात अटेम्प्ट करताय. बघा, क्वेश्चन स्क्रीनवर आहे, है ना. बघा काय म्हणतो क्वेश्चन, वाचा नीट. स्टीम पॉवर प्लांट. आता स्टीम पॉवर प्लांट आणि थर्मल पॉवर प्लांट वेगवेगळा हे सांगायला नको, सारखे, दोन्ही सारखे. कारण थर्मल घ्या का स्टीम घ्या, अल्टिमेटली मी त्याच्यापासून थीमच, सॉरी, माझी स्टीमच तयार करतो, ज्या स्टीमने माझं टर्बाईन फिरणार आहे. राईट आहे. मग माझ्याकडे एक स्टीम पॉवर प्लांट मध्ये दिलंय, ज्याची इफिशियन्सी मला दिली आहे, पण इफिशियन्सी मध्ये एक शब्द वापरलाय, ओव्हरऑल इफिशियन्सी. थोड्या वेळाने सांगतो ओव्हरऑल इफिशियन्सी काय असते. किती दिली मला इफिशियन्सी? 20% दिली आहे. मी लिहून घेतो बाळांनो ना, वन बाय वन जाऊया. सोल्युशन जे दिलंय ते घेऊन घेऊया. पहिले बघा, सगळं कोणाकरता चालू आहे, तर स्टीम पॉवर प्लांट, एसपीपी म्हणजे काय, स्टीम पॉवर प्लांटचं डिस्कशन होतंय. आता न्यूमेरिकली मी काही शॉर्टकट वापरणार आहे ना, कारण आपल्याला फक्त कॉन्सेप्ट शिकायचे, नावात काही ठेवलं नाहीये. मला काय दिली, इफिशियन्सी दिली, पण इफिशियन्सी जी दिली याला इफिशियन्सी असली ओव्हरऑल दिली. ओव्हरऑल इफिशियन्सी किती दिली रे, 20%. आता 20%ला जर मला नॉर्मल कन्वर्ट करायचं असेल तर सांगायला नको, याला 20, तुमची ऍप्टी खूप चांगली आहे, 20/100 म्हणजे हा 0.2 येणार. म्हणजे पहिली गोष्ट मला जी दिली आहे, मला 0.2 इफिशियन्सी दिली आहे. करेक्ट आहे. पुढे काय दिलं माहितीये का, 0.6 kg ऑफ कोल. आता हे पण नवीन सांगायला नको की माझ्या थर्मल प्लांटमध्ये मी स्टीम कशी जनरेट करतोय, मी पाण्याला उकळवतोय. पाण्याला कसं उकळवतोय, मी पाण्याला उकळण्यासाठी मी कोल ऍज अ फ्यूल वापरतोय. मग किती फ्यूल वापरलं, 0.6 kg एवढं कोल वापरलं, हे बर्न केलं आणि हे बर्न करून मला किती एनर्जी भेटली, 1 किलोवॉट अवर. म्हणजे दिलं काय माहिती का, मला दिलंय, जर मी 0.6 kg कोल बर्न केला, जाळला बाळांनो, तर मला काय भेटतं माहिती का, तर मला किती इलेक्ट्रिसिटी भेटते, जर जाळला तर मला इलेक्ट्रिसिटी भेटते 1 किलोवॉट अवर. सर 1 किलो आणि पर शब्द वापरलाय, म्हणजेच काय, 1 किलोवॉट अवर एवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी मला 0.6 kg ऑफ कोल जाळावा लागतो. हा सिंपल कॉन्सेप्ट मी तुमच्या इथं लिहिलाय की जर मी 0.6 kg ऑफ कोल बर्न केला, जाळला, तर मला एवढी काय भेटते, एवढी मला इलेक्ट्रिसिटी भेटते, है ना, इलेक्ट्रिसिटी भेटते. राईट आहे. चला थोडं पुढे जाऊया, है ना. तर माझी जनरल आता विचारलंय काय, कॅल्क्युलेट द कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ कोल. तर त्या कोलची मला काय विचारलंय, कोल कॅलोरिफिक व्हॅल्यू. राईट आहे. मी काहीच केलं नाही, मी फक्त तुम्हाला न्यूमेरिकल आता समजून सांगितलंय की न्यूमेरिकल मध्ये मला काय काय दिलंय आणि मला कोणकोणत्या गोष्टी ना आता काढायच्या आहे, एवढंच मी तुमच्या समोर मांडलं. बाकी मी तुमच्या समोर काही नवीन असं मांडलं नाहीये. राईट आहे. कुठे गेला माझा पेन, हा. बाकी मी तुमच्या नवीन असं काहीच मांडलं नाही. चला लक्षात घेऊया की जर हा प्रॉब्लेम मला बघा, याच्यातून खूप सारे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील, खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण परीक्षेला एवढा डीप मध्ये महाट्रान्सकोला जरी विचारलं नाही, हा क्वेश्चन खूप चांगला क्वालिटी क्वेश्चन आहे. याचा एखादा पार्ट तुम्हाला क्वेश्चनला दिसून जाणार. कधी कधी इफिशियन्सी विचारून घेतात, कधी कधी किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार हे पण विचारून घेतात, कधी कधी कोलची फक्त कॅलोरिफिक व्हॅल्यू विचारून घेतात. राईट आहे. आता बघा, हा क्वेश्चन जर थोडाफार आयडिया लागली असेल ना, मला बघा, माझा टार्गेट हा नाही की तुम्ही याचं सोल्युशन काढा. माझा टार्गेट आहे की माझ्या थर्मल प्लांट रिलेटेड कोणताही क्वेश्चन, कोणताही न्यूमेरिकल फ्रेम झाला ना, तुम्हाला कॉन्सेप्टली तो सॉल्व्ह करता आलाच पाहिजे. इतका सिंपल माझा कॉन्सेप्ट आहे. आता बघा, पहिले एक गोष्ट लक्षात घ्या की मी जो थर्मल प्लांट वापरतो ना बाळांनो, थर्मल प्लांट मध्ये माझं फ्यूल, माझं इंधन काय असतं रे, फ्यूल. मी त्याला कोल वापरतो. मग हा कोळसा जेव्हा जळतो तेव्हा त्याची आग होते, पण मला सांगा, सगळ्याच कोळशाची आग होते का रे? बिलकुल नाही. काही कोळशाची राख होऊन जाते. म्हणजे राख झाली, तो कोळसा माझा वेस्ट झाला, जो राग झाला तो कोळसा माझा वेस्ट झाला. राईट आहे. आणि बाकीचा जो भाग आहे त्याची माझी काय भेटणार, त्याचं मला काय भेटणार, त्याची मला आग भेटणार. कोळशाची आग जी, म्हणजे सपोज मी 1 किलो कोळसा घेतला,
ठीक आहे, एक किलो कोळसा जाळला आणि सपोज 800 ग्राम कोळशाने मला आग दिली आणि 200 ग्राम कोळसा माझा वेस्ट गेला, तर जो 800 ग्राम कोळसा आणि 12 ती झाली त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू. तर कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे ती व्हॅल्यू ज्याच्यापासून मला ऍक्च्युअल हीट एनर्जी भेटते. मग सर असे कोणकोणते कोळसे मी माझ्या खाणीमध्ये वापरू शकतो? तर 4 टाईपचे कोळसे बाळांनो, सगळ्यांना माहिती, मी फक्त लिस्ट दिली कारण इथून बेसिक क्वेश्चन फॉर्म होतो. 1 2 3 4 है ना. मी याला कसं लक्षात ठेवतो माहितीये? एबीपीएल, एबीपीएल है ना. आपण आपलं काय असतं, आयपीएल असतं ना, हे आयपीएल नाही, हे एबीपीएल आहे. पहिलं माझं अँथ्रासाइट, बी म्हणजे माझं बिट्युमिनस, पी म्हणजे माझं पीठ आणि ली म्हणजे लिग्नाइट. हे सगळे कोळशाचे प्रकार आहे. पण मोस्टली आपण कोणता वापरतो? अँथ्रासाइट वापरतो, हा पण लक्षात ठेवा. पण अँथ्रासाइटचा प्रॉब्लेम काय, हा भारतामध्ये खूप कमी भेटतो है ना. काही छोटे मोठे जितकेही मी कॉन्सेप्ट क्लिअर करून देईल, हा भारतात खूप कमी भेटतो, पण काहीच हरकत नाही. याची कॅलोरिफिक व्हॅल्यू खूप जास्त आहे. म्हणजेच काय, जर 1 किलो कोळसा जाळला, सगळ्यांचे एक किलो कोळसे घेतले आणि जर बघितलं तर अँथ्रासाइट पासून मला सगळ्यात जास्त हीट भेटते, म्हणून मी अँथ्रासाइट प्रेफर करतो. कारण का बघा, आता कोळशामध्ये जितका कारण कोळसा म्हणजे काळा, त्याचा असतो कार्बन, जो जळतो तो कार्बन जळतो. जितका कार्बन जास्त तितका तो जास्त जळेल, जितका जो जास्त जळेल तितकी मला जास्त हीट भेटेल. नीट ऐका. आणि जितकी जास्त मला हीट भेटेल तितकी कमी त्याची राख उरेल. बरोबर ना रे, है ना. तितकी त्याची कमी काय होणार, राख उरणार. एवढाच कॉन्सेप्ट आहे माझा. लाकूड बघा, जितकं जास्त जळलं तितकी आग भेटली, बाकीच्या लाकडाची माझी राख होती, जी माझ्या काही कामाची, तो वेस्ट झाला. तर माझ्या अँथ्रासाइड मध्ये सगळ्यात जास्त कार्बन असतं बाळांनो. ते किती असतं? 90%. किती असतं माझं? 90% कार्बन माझ्या अँथ्रासाइड मध्ये असतो, मॅक्झिमम आहे. आणि सगळ्यात कमी माझ्या कोणामध्ये? पीठ मध्ये असतं. बघा, हे थोडेसे अँथ्रासाइड जनरली विचारतात आणि मॅक्झिमम मिनिमम विचारून घेतात. तर अँथ्रासाइड माझा 90%, पीठ माझा 20 to 40%, एवढंच त्याच्यात कार्बन असतं. आणि मग जळून मला जी भेटते आग, ही आग मी कशात मोजतोय? माझ्या ही आग मी बोलतो माझ्या कॅलोरिफिक व्हॅल्यू मध्ये. ती माझी याची किती दिली आहे? 30,000. बघा, सगळ्यात जास्त आणि सगळ्यात जास्त याची आहे. त्याच्यापेक्षा थोडी कमी माझी 27,000 आहे. नंतर लिग्नाइटची 20,000 आणि 8,000. आता याच्यामध्ये जास्त टेबलला पाठ करायला जाऊ नका, नॉर्मल लक्षात ठेवा. अँथ्रासाइड मध्ये मॅक्झिमम 90% कार्बन असतो, राईट आहे. आणि थोडा कमी बिट्युमिनस असतो. बघा, अँथ्रासाइडचा 90 घेतला ना, त्या 90 ला उलट करून टाका तर 6 होऊन जाईल, म्हणजे 60%. तो 60 to 80% माझा बिट्युमिनसचा येणार, राईट आहे. मग याच्यामधून थोडेसे 15 मायनस केले तर माझा 45 to 55, आणि हा 20 ते 40 आहे ना, 20 ते 40च्या रेंजमध्ये असतो. आणि ही एनर्जी लक्षात ठेवा. हे का सांगितलं? कारण मी माझा कोळसा जाळून मला माझी कॅलोरिफिक व्हॅल्यू भेटते आहे. कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे माझी हीट, आणि तीच हीट मला ह्या प्रॉब्लेम मध्ये विचारली. मला विचारलं त्या कोळशाची मला कॅलोरिफिक व्हॅल्यू सांगा. जो कोळसा 0.6 kg जर जाळला तर 1 किलोवॉट हॉवर एवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आय होप थोडा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आता बघा, थोडं पुढे जाऊया, है ना. थोडं पुढे जाऊया. आता तुम्हाला जे दिलंय ना इथं सोल्युशन कंट्रोल, तुम्हाला दिली ती ओव्हरऑल इफिशियन्सी दिली. आता ओव्हरऑल इफिशियन्सी काय असते? तर माझ्या थर्मल प्लांटमध्ये बाळांनो 2 टाईपचे इफिशियन्सी बघायला भेटतात. बघा, 2 पार्ट आहे थर्मलचे. एक माझी जिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, कुठे? अल्टरनेटर साईडला, है ना. अल्टरनेटर माझं फिरणार, माझ्या टर्बाईन फिरणार, आणि माझं अल्टरनेटर 3 फेज जनरेट करणार. हा एक झाला. आणि एक भाग माझा थर्मल, जो मी कोळसा जाळतोय, जिथून माझी कोळसा जाळून मी माझं पाण्याची वाफ करतोय, ती वाफ माझी टर्बाईन पर्यंत पोहोचते आणि टर्बाईनला फिरून काय करते? कुठेतरी इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. आता मला सांगा, जर एक किलो कोळशापासून सपोज 1 मीटर क्यूब एवढ्या साईजची, आता वाफेला किलोमध्ये नाही, मी साईज मध्ये मोजतो, 1 मीटर क्यूब जर एवढी वाफ तयार झाली, सगळीच वाफ टर्बाईनला फिरवते का रे? बिलकुल नाही. काही वाफ माझी वेस्ट पण जाणार, है ना. वेस्ट कशी जाणार? सर, टर्बाईन जेव्हा फिरते तेव्हा मी खाली कंडेन्सर वापरलं, तिथे खाली ती कंडेन्सर नुसार निघून जाणार, सगळीच वाफ माझी याला फिरवणार नाही. मग एक जी इफिशियन्सी असते, जी माझी थर्मल इफिशियन्सी, की किती हीट जनरेट झाली आणि त्या हिटेपासून किती माझा टर्बाईन फिरलो, है ना, आणि किती वेस्ट गेली. तर माझी जी इफिशियन्सी ना, 2 टाईपची इफिशियन्सी असते. एक असते बाळांनो थर्मल इफिशियन्सी, की मी किती कोळसा जाळला आणि त्याच्यापासून मी 1 किलो कोळसा जाळून किती वाफ तयार झाली, किती वेस्ट गेली, ती थर्मल इफिशियन्सी. आणि दुसरी म्हणजे काय? माझी इलेक्ट्रिसिटी इफिशियन्सी. तर फॉर एक्झाम्पल, माझ्या अल्टरनेटरने 1 किलोवॉट हॉवर एवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली. आता तेवढीच इलेक्ट्रिसिटी आपल्यापर्यंत म्हणजे माझ्या आउटपुटला पोहोचणार आहे का? बिलकुल नाही. काही लॉस होणार. आता लॉस कुठं होणार? तुमचा कोर, तिथं ट्रान्सफॉर्मर वगैरे वापरतो, तुमचा कोर लॉस झाला आहे ना, ईडी करंट लॉस झाला, भरपूर लॉसेस होतात. तर दुसरी जी इफिशियन्सी ती कोणती? माझी इलेक्ट्रिसिटी, है ना, इलेक्ट्रिसिटी इफिशियन्सी. तर या 2 इफिशियन्सी असतात. आणि माझी ओव्हरऑल इफिशियन्सी है ना, माझी ओव्हरऑल इफिशियन्सी इज गिवन बाय प्रोडक्ट ऑफ कोणाची? माझी थर्मल इफिशियन्सी मल्टिप्लाय बाय माझी कोणती रे? इलेक्ट्रिसिटीची इफिशियन्सी.
तर हा झाला पहिला कॉन्सेप्ट. कधी कधी परीक्षेला ना तुम्हाला या तिघांपैकी दोन गोष्टी देऊन देणार आणि एक गोष्ट विचारून घेणार. तर नेहमी लक्षात ठेवा, माझ्या थर्मल प्लांटमध्ये मी दोन प्रकारच्या इफिशियन्सी कन्सिडर करतो. इफिशियन्सी 1 तुमची थर्मल, इफिशियन्सी 2 तुमची इलेक्ट्रिसिटी. कारण दोन माझ्या पूर्ण थर्मल प्लांटचे दोन पार्ट पडतात. एक माझा कोळसा जळतोय, एक इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर जितका कोळसा जळतो तितकी वाफ होते की नाही, आणि जितकी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तितकी आउटपुटला जाते की नाही, राईट आहे. तर मला ही ओव्हरऑल इफिशियन्सी किती दिली माहिती का, ही सरळ सरळ मला 0.2 दिली. तर माझं झालं पहिलं. आणि माझ्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय रे, इफिशियन्सी इक्वल्स टू आउटपुट अपॉन व्हॉट, इनपुट. आउटपुट अपॉन इनपुट, बरोबर आहे. आता मला जे विचारलंय ना, आपण याच फॉर्म्युलाने थोडासा लॉजिकल विचार करून बघू. मला काय विचारलंय, मला पहिले कॅलोरिफिक व्हॅल्यू विचारली. तर बाळांनो, माझी जी कॅलोरिफिक व्हॅल्यू असते ना, ती कॅलोरिफिक व्हॅल्यू कशामध्ये मोजतात रे, पहिले ते बघून घेऊ, है ना. पहिले ते बघून घेऊ. तर कॅलोरिफिक व्हॅल्यू हा एक कॉन्सेप्ट क्लिअर झाला. आता थोडंसं ना इथे लिहितो. माझी कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे ना, कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे किती माझी हीट होते ना, कॅलोरिफिक व्हॅल्यू कशाने गिवन असते, कॅलोरिफिक व्हॅल्यू इक्वल्स टू ही असते किलो कॅलरी पर केजी. म्हणजे एका केजी पासून किती किती माझी एनर्जी जनरेट होते किंवा किती हीट जनरेट होते ना, यालाच कॅलोरिफिक व्हॅल्यू असं म्हणतात, राईट आहे. आता मला ही कॅलोरिफिक व्हॅल्यू एक्झामला म्हणजे तुमच्या क्वेश्चन मध्ये विचारली आहे. जेव्हाही मला गिवन असते, आता ही व्हॅल्यू कितीसाठी आहे, पर केजी म्हणजे 1 केजी साठी, राईट आहे. पण मला 0.6 केजीचं मला 0.6 केजी कोळसा जाळल्यानंतर जितकी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ती दिली आहे. म्हणून मी माझा 0.6 केजी ऑफ कोळसा लक्षात, तुम्ही लागला त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, है ना, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम पण रेफर करता येईल. तर मला 0.6 केजी करता विचारलंय, मग 0.6 केजी करता कॅलोरिफिक व्हॅल्यू किती असेल, तर मी मानून घेतो की लेट कॅलोरिफिक व्हॅल्यू फॉर 0.6 केजी कोल किती असेल री, ही मानून घेतो मी x किलो कॅलरी, एवढी मी मानून घेतली. मग सर पर केजी का ना लिहिलं इथं, मग पर केजी म्हणजे 1 केजी मध्ये किती असतं, पण आता सॉरी एक्स तर लिहून चालणार नाही, मला काय लिहायचं बघा, एक्स इंटू 0.6 किलो कॅलरी एवढी मानवं लागेल. मग असं का लिहिलं मी, कारण मी आता पर केजी एका किलो मागे नाही काढायची, मला 0.6 केजी करता काढायची, म्हणून पर केजी मी काढून टाकलं. तर माझी ओव्हरऑल माझी ओव्हरऑल किती कॅलोरिफिक व्हॅल्यू कोळशाची 0.6, कारण एवढा मी जाळतोय, है ना, एवढा मी जाळतो. आणि एक्स म्हणजे मला त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू माहित नाही, जी मी एक्स मानून घेतली. 0.6 ने मल्टिप्लाय का केलं, कारण मला 0.6 केजी करता विचारलंय, है ना, मला 0.6 केजी करता मला गिवन इनपुट आहे, राईट आहे. तर नेहमी कॅलोरिफिक व्हॅल्यू किती मानून घ्यायची, एक्स. नीट ऐका, आता कॉन्सेप्ट देतोय, जास्त डोकं लावायचं नाही. कॅलोरिफिक व्हॅल्यू मानून घ्यायची एक्स गुणिले जेवढा कोळसा दिलाय, किती कोळसा जळतोय, 0.6 केजी किलो कॅलरी, एवढं मानून घ्यायचं. क्लिअर आहे का रे, राईट आहे. आता नीट ऐका, आउटपुट अपॉन इनपुट. इनपुटला काय होतंय बघा, इनपुट आउटपुट दोन गोष्टी थर्मलमध्ये, इनपुटला कोळसा जळतोय, आउटपुटला इलेक्ट्रिसिटी येते, राईट आहे. नीट ऐका, आउटपुटला काय आहे माझ्याकडे, जर आउटपुट कन्सिडर केलं तर आउटपुटला माझ्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे, बरोबर, थर्मल प्लांटची गोष्ट चालू आहे. इनपुटला काय माझ्याकडे किलो कॅलरी आहे, म्हणजे माझा कोळसा जळतोय ना, कोळसा जळून इलेक्ट्रिसिटी तयार होते. आता इलेक्ट्रिसिटी कशामध्ये मोजतात, तर किलो वॉट हवर मध्ये मोजतात, राईट आहे. आणि माझा कोळसा तर मी किलो कॅलरी मध्ये लिहून दिला. आता मला हे किलो वॉट हवर आणि इकडे किलो कॅलरी, हे जरा इक्वेशन वेगवेगळे माझे, कारण हे डायरेक्ट डिवाइड होणार नाही, कारण डिवाइड जरी केले तरी त्याला मला कॅन्सल करतात, दोघांचे युनिट माझे सेम असले पाहिजे. म्हणजे सर माझ्या किलो कॅलरी आणि किलो वॉट हवर मध्ये काहीतरी रिलेशन असलं पाहिजे. तर व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन बाळांनो, 1 किलो वॉट हवर इलेक्ट्रिसिटी इक्वल्स टू 860 किलो कॅलरी. हे एक अतिशय इम्पॉर्टंट स्टँडर्ड आहे, लिहून ठेवा. मल्टिपल कॉन्सेप्ट क्लिअर करून देतो बाळांनो, क्वेश्चन कसाही पडू द्या, थर्मल पॉवर प्लांटवर तुमचा वाया जाणार नाही, तो बिलकुल तुम्ही अटेम्प्ट करणार. तर नवीन काय कळलं मला, की माझ्या इलेक्ट्रिसिटीमध्ये जेव्हा मी 860 किलो कॅलरी जळते ना, एवढी जेव्हा माझी कॅलोरिफिक व्हॅल्यू जळते, तेव्हा 1 किलो वॉट अवर एवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हे माझं रिलेशन आहे, राईट आहे. आय होप तुमचं हे पण बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आहे ना, जर हा प्रॉब्लेम जर मी नीट बघितला, इथे जर मला इफिशियन्सी पण दिली आहे ना, मला इफिशियन्सी पण दिली आहे, आणि मला प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं रे, 0.6 केजी ऑफ कोल बर्न, तेव्हा किती 1 किलो वॉट हवर एवढी एनर्जी तयार होते, है ना. जेव्हा 0.6 केजी बर्न होतो तेव्हा 1 किलो वॉट हवर तयार होतो. म्हणजे जर मी आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला वापरला, है ना, इफिशियन्सीचा फॉर्म्युला वापरला, मी थोडंसं पुढे जातो, है ना, किंवा इथंच लिहितोय ना, इफिशियन्सीचा जर फॉर्म्युला वापरला, तर आउटपुटला काय माझ्याकडे बाळांनो, इलेक्ट्रिसिटी किती तयार होते, 1 किलो वॉट अवर. पण 1 किलो वॉट अवर म्हणजे किती, 800
किलो कॅलरी. असं का केलं सर? कारण कोळसा किलो कॅलरी मध्ये होता, दोघांचे युनिट मला सारखे करावे लागतील तरच ते कॅन्सल आउट होतील ना. वरती वेफर लिहिले खाली बटाटे लावले ते कॅन्सल नाही होणार, राईट. बटाटा वेफर वेगवेगळे, हे तर तुम्हाला कळतं. दोघांचे युनिट सारखे असले पाहिजे. तर 860 किलो कॅलरी अपॉन माझा 860 म्हणजे किती, 1 किलोवॉट अवर. एवढी एनर्जी केव्हा जनरेट होते, जेव्हा 0.6 kg ऑफ कोळसा जळतो. त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू किती आहे, एक्स इंटू 0.6 किलो कॅलरी. थोडा विचार करा, न्यूमेरिकल खूप सोपं आहे, काहीच नाहीये. इनपुटला मी एवढा कॅलोरिफिक व्हॅल्यू भेटते, तेव्हा 1 किलो वॉट अवर एवढी एनर्जी तयार होते. तर आता जर मी हे इक्वेशन थोडंसं नीट बघितलं, मला इफिशियन्सी माहिती आहे 0.2, मला बाकीच्या सगळ्या किमती माहिती आहे. आता एक्स ची किंमत मला काढता येईल. एक्स निघाला, एक्स माझी काय असेल, एक्स माझी कॅलोरिफिक व्हॅल्यू असेल, राईट आहे. एक्स माझी कॅलोरिफिक व्हॅल्यू असेल. आता बघा, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून घेशाल, पण मी शॉर्ट मध्ये सांगून देतो. बघा कसं कसं सोडणार बघा. इफिशियन्सी इक्वल्स टू, बघा किलो कॅलरीचा कॅन्सल होऊन जाणार, सेम युनिट आहे. वरती किती माझ्याकडे 860 आहे ना, खाली किती असणार माझा, इफिशियन्सी किती दिली मला बघा. मी हा एक्स तिकडे येतो, तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये खूप महादर आहात. हा एक्स तिकडे इफिशियन्सी खाली आणली, इफिशियन्सी 0.2 दिली आहे. आता बोलू नका सर खूप फास्ट केलं, बाबा ऍप्टी तुमची खूप चांगली. एक्स इकडे दिला कारण मला एक्स काढायचे, इफिशियन्सी खाली आणली 0.2 इंटू इंटू किती माझं 0.6 है ना, 0.6. याला जर सॉल्व्ह केलं थोडंसं तर बघा हे 0.2 0.6 माझे किती 12 होऊन जाणार है ना. खाली किती येणार माझे, खाली 12 येणार. 10⁻² होता, ते +2 होऊन जाणार, तर वरती 86000 होणार है ना. तुम्ही आयटीआयचे असतात, मी थोडं डिटेलमध्ये केलं असतं. तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात, तुम्ही आरामात कॅल्क्युलेशन करून घेणार. याला जर सॉल्व्ह केलं कुठेतरी तर किती येणार बघा रे, 12 × 12, 12 साती है ना, खाली लिहितो 12 साती 84 है ना. नंतर 2 उरले, 20 झाले, 12 × 12 है ना, किती उरले, 8 उरले, 12 72 है ना. परत माझे 8 उरले, 12 72, 66.67 है ना. एवढी माझी कॅलोरिफिक व्हॅल्यू येते. मग आता हेच इम्पॉर्टंट होतं का, बिलकुल नाही. याच्यामध्ये मी जेवढेही कॉन्सेप्ट कव्हर केले है ना, की माझं 1 किलोवॉट अवर म्हणजे किती 860 किलो कॅलरी. ओव्हरऑल इफिशियन्सी म्हणजे माझी थर्मल इफिशियन्सी गुणिले कोणती, इलेक्ट्रिसिटीची इफिशियन्सी. नंतर माझी जो कॅलोरिफिक व्हॅल्यू असते एक्झामला नेहमी किती मारायची, एक्स किलो कॅलरी है ना. एक्स इंटू किती कोळसा दिलाय तितकी किलो कॅलरी है ना. एक्स म्हणजेच माझी कॅलोरिफिक व्हॅल्यू झाली. आता 0.6 किलो कॅलरी हे वेगळं झालं, राईट आहे. एक्स म्हणजेच माझी काय आली, माझी तुमची कोळशाची माझी कॅलोरिफिक व्हॅल्यू झाली, राईट आहे. कॅलोरिफिक व्हॅल्यू किती टाईपचे कोळसे माझ्याकडे, 4 टाईपचे, अँथ्रासाइट, बिटुमनस, पीठ आणि लिग्नाइट, राईट आहे. एबीपीएल लक्षात ठेवायचं. त्यात सगळ्यात फेमस कोण आहे, अँथ्रासाइट. का, कारण त्याच्यापासून 90% त्याच्यावर कार्बन असतं, 10%च राख जाते. जर विचारलं कोणामध्ये सगळ्यात कमी राख उरेल, तर अँथ्रासाइट मध्ये, कारण तो मॅक्झिमम जळणार, कमी होईल. आणि कोणामध्ये सगळ्यात जास्त राख भेटेल, पीठ मध्ये. का, कारण तो त्याची इफिशियन्सी काहीतरी 20-40% तुम्हाला सांगितली, बाकी सगळं वेस्ट आहे, राईट आहे. तर बाळांनो हा एक शॉर्ट अँड स्वीट कॉन्सेप्ट होता. आय होप ओव्हरऑल आहे ना बऱ्यापैकी कळलं असेल. थोडं साईडला होतो कारण ज्यांना नोट डाऊन करायचं असेल सर काही दिसलं नाही म्हणजे, आता हा पूर्ण पार्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, राईट आहे. व्हिडिओ आवडला असेल बाळांनो लाईक करा है ना, मित्रांनो शेअर करा. मागच्या व्हिडिओला मी 1000K टार्गेट दिलं होतं, ऑलमोस्ट मुलांनी बराच चांगलाच प्रतिसाद दिला. जर अशी सिरीज हवी असेल है ना, बाकीचे स्टीम पॉवर प्लांट आहे, नंतर तुमचे आपला न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, जर थर्मलची अशीच पाहिजे असेल तर जास्तीत जास्त शेअर करा है ना, लाईक होऊन जाऊ द्या, प्रत्येक जण लाईक करा. काहीतरी कळलं असेल तर प्लीज कमेंट करा, असंच बघून जाऊ नका, तुमचे फीडबॅक कळवा. कारण तुमच्या एक्झामला मी थोडंसं सोप्या करण्याचा प्रयत्न करतो. हे प्रॉब्लेम एक्झामला खूप डिफिकल्ट होऊन जातात, त्यालाच आपण टार्गेट करतो, राईट आहे. चालतं बाळांनो, इथं हा व्हिडिओला पॉज देतो. पुढचा व्हिडिओ तुमच्या रिस्पॉन्सवर आहे. जर असला बऱ्यापैकी तर आपण बाकीचेही 1 बाय 1 स्टीमचे आणि न्यूक्लिअरचे सुद्धा कॉन्सेप्ट खूप चांगले क्लिअर करून घेऊ. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या बाळांनो, प्रॅक्टिस करत राहा. बाय.